चिदानंदं शिवरूपं गुरु साक्षात् शिव स्वयं संसारशोकहर्तिं ध्यता शिवानंदरूपं ब्रह्मविद्याप्रदायकं साकरे वंशप्रवर्तितं जीवशिवाय भवती ज्ञानेन तत्पदं बोधितं। जय मंगलम जय नमः पार्वतीपते शिव हर हर महादेव। वंदे श्रीमद्रामं सद्गुरो मतान्ति शीतया श्लेष्ठं काली राक्षसारी भवजलध तत्वबोध सेतुकरम्। ओम तत्सत् प्रब्रह्मणे नमः। संत शिरोमणी मनमत स्वामी महाराज की जय। सद्गुरु सिद्धारूढ स्वामींच्या चरणी वंदन करून श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ सद्गुरू शिवानंद स्वामी परभणीकर माझ्या हृदयामध्ये स्थापित करून सद्गुरू पंडित पितांबरजींना वंदन करून जगद्गुरू शंकराचार्यांना वंदन करून जगद्गुरू पंचाचार्यांना वंदन करून लिंगाऐक्य गुरु महालिंगेश्वर शिवाचार्य महाराज यांच्याही चरणी अनंत कोटी प्रणिपात करून श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ सद्गुरू महादेव कुंभार आप्पाजी यांच्याही चरणी कोटी कोटी प्रणिपात करून सर्व मुमुक्षु साधकांच्या चरणी वंदन करून पंचीकरण ग्रंथामध्ये प्रवेश होऊया। ग्रंथाचं पान नंबर 176 काढा। 176 पान नंबर। कालच्या भागामध्ये आपण सद्गुरू सांगतात शिष्याला सनकादिक व शुकादिक जे महात्मे होते ह्या महात्म्यांनी सुद्धा इतक्या उत्तम पदाला का गेले तर त्यांनी आत्मज्ञान प्राप्त करून घेतलं, म्हणूनच त्यांना उत्तम अशी गती उत्तम अशा पदाची प्राप्ती झाली असं सद्गुरू सांगत आहेत शिष्याला। आणि तू सुद्धा त्याच पदाची प्राप्ती करू शकतोस, तू सुद्धा कमी नाहीस असं सद्गुरूला सांगायचं आहे। जर ब्रह्मज्ञान आत्मज्ञान तू प्राप्त करून घेतलंस तर तू सुद्धा उत्तम पदाची प्राप्ती करू शकतोस, परंतु असं जर केलंस तर प्राप्ती करू शकतोस तर पण पदवीला प्राप्त झाले हेच ज्ञान जर तुलाही प्राप्त झाले तर तू उत्तम गती प्राप्त करू शकतोस। पण शुक्रासारखे जे पशुत अधम पशु त्याच्याप्रमाणे अधम होण्याची इच्छा करू नको। शुक्रासारखे म्हणजे डुकरासारखे, डुकराला शुकर म्हटलं इथं, तर त्याची इच्छा असा अधम होण्याची तू इच्छा करू नको। काय कर तर आत्मज्ञान प्राप्त करून घेऊन उत्तम गती प्राप्त करून घे, इच्छा करू नको। बंधन देणारं जे तीव्र जोरदार मनोमय द्वैत, मनोमय द्वैत कसं आहे तीव्र आहे आणि जोरदार आहे। तीव्र आणि मंद दोन सांगितलं, पण जी काम क्रोधाधिक मोह इत्यादी जे दोष त्या सर्वांच्या ठिकाणी दोषदृष्टी करून त्याग कर। मनोमय द्वैत म्हणजे काम क्रोध लोभ मोह मद मत्सर ह्याच्यामध्ये राहणं आणि मनमानी करणं ही मनोमय द्वैत आहे आणि ह्याचा तू त्याग कर। ह्याचा जर त्याग नाही केला तर डुकरासारख्या जन्माला जाण्याची इच्छा करू नकोस। पतन जर झालं तर तीव्र द्वैतही बघा, दगड उंच नेला शिखरावर आणि दरी आहे शेजारी त्या मंदिराच्या, उंच नेताना दगड शिखराला दगड लावायचा आहे उंच नेला लावण्यासाठी, आणि जर खाली जर पडला दरीत तर पुन्हा त्याला वरी येता येतं का? येता येतच नाही आणि ते शक्य पण नाही। तसंच आहे तीव्र ही जोरदार ही मनोमय द्वैत, आणि ही काय करणारे अधपतन करणार द्वैत ही, म्हणून ह्याचा तू त्याग कर असे सद्गुरू सांगतात। ही दोषदृष्टी ठेव, ही चांगलं नाही अशी दृष्टी तुझ्या मनामध्ये अशी भावना उत्पन्न व्हायला पाहिजे। ही दोषी आहेत ह्यांच्याकडं जाणं नको अशी दृष्टी तू ठेवून दोषदृष्टी करून त्याचा त्याग कर। कशाचा त्याग कर सांगितला सद्गुरूंनी? ओम नमः शिवाय। कशाचा त्याग करायला सांगितला आहे?
इथं मनोमय द्वैताचा त्याग कर, म्हणजे ही जी काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर ही जी आहेत ह्यांचा तू त्याग कर असं सांगितलेलं आहे. लक्षात येईना का कुणाच्याच? कशाचा त्याग करायला सांगितलं आहे? लक्ष देऊन ऐकायचं हो. काम करीत करीत एकीकडे लक्ष ठेवून ऐकलं तर उपयोगच नाही काही. इथलंच उत्तर तुम्हाला येईना गेल्यावर वाचूनच काय उपयोग आहे? ऐकूनच उपयोग नाही का? सगळ्यांना विचारलं, कुणीच हातवरी केला नाही. मग काय ऐकतात का काय काय करतात नेमकं? इथलीच ओळ विचारलेली, काय खूप दिवसाचं आधीचंही विचारलेलं नाही. कशाचा त्याग करायला सांगितला? तर मनोमय द्वैताचा त्याग करायला सांगितला. मनोमय द्वैत म्हणजेच ही षडविकार, ह्याचा तू त्याग कर. त्याच्याच रूपाने असणाऱ्या मनोराज्याचाही, म्हणजे मनाने उत्पन्न केलेल्या अनेक प्रकारच्या विषयाच्या संकल्पाचाही त्याग कर. मंदद्वैत जी आहे, तीव्रद्वैत आणि मंदद्वैत दोन्हीचाही त्याग कर. तीव्रद्वैत म्हणजे षडविकार, मंदद्वैत म्हणजे मनामध्ये मनोराज्य रचणं. काय काय करायचं असतो आपल्याला मनामध्ये? मनामध्ये अनेक आपल्याला इच्छा आकांक्षा असतात, संकल्प, आणि त्याच्यासाठी आपण संकल्प विकल्प करतो. मला नातू होऊ दे, मी अभिषेक करील, हा संकल्प. नाही झाला तर कसं करावं, हा विकल्प होतो का नाही? की ही जी मनामध्ये जी द्वैत आहे, दोन भावना उत्पन्न होतात, ते विकल्प. किंवा कोणतीही वस्तू प्राप्त करायची त्याच्या मागं पळतो, इतकं पळतो बघा, त्याला दुसरं काही सुधरत नाही, ती त्याला पाहिजे असतं आणि तो पळत राहतो. मग ह्या संकल्पाचा, विकल्पाचा आणि जे राज्य रचणारं मंद द्वैत आहे त्याचासुद्धा त्याग कर, असं सद्गुरू सांगू लागलेले आहेत. तरच तुला परमात्म्याच्या ठिकाणी जी आणि सच्चिदानंद परिपूर्ण परमात्म्याच्या ठिकाणी अभेद स्थितीची जी जीवनमुक्ती, तिचा सुखाने संपादन कर. परिपूर्ण आहे परमात्मा, सच्चित आनंद रूप आहे परमात्मा. अशा सत, चित आणि आनंद रूप असणाऱ्या, परिपूर्ण असणाऱ्या परमात्म्याच्या ठिकाणी अभेद स्थितीची जी जीवनमुक्ती, तिचा सुखाने संपादन कर. अभेद कशाला म्हणावं? ओम नमः शिवाय. अभेद म्हणजे काय? अभेद म्हणजे भेद नाही, दोन नाही. अभेद काय, कशामध्ये अभेद आहे? जीवनमुक्ती म्हणजे परमात्मा आणि आत्मा ह्याच्यामध्ये भेद नाही, किंवा ब्रह्म आणि आत्मा ह्याच्यामध्ये भेद नाही. असा अभेद असणारा जो परमात्मा आहे त्याची सुखाने संपादन कर. ह्याचं ज्ञान संपादन कर म्हणजे तुला सुखाशिवाय दुसरं काहीच पदरात पडणार नाही. आनंदाचा गाभा आहे तो. थोडासा जरी आनंद पदरात पडला तरीसुद्धा जीवन फुलून जातं. म्हणून आनंद रूप असणारा जो परमात्मा, त्याचं ज्ञान करून घेऊन जीवनमुक्ती, जिच्या सुखाचे संपादन कर. जीवनमुक्ती कशाला म्हणावं? ओम नमः शिवाय. जीवनमुक्ती प्राप्त करून घे, संपादन कर म्हणतात. तर जीवनमुक्ती म्हणजे काय? काकी बोला, कशाला म्हणावं जीवनमुक्ती? ओम नमः शिवाय. लक्ष्मीताई बोला, कशाला म्हणावं जीवनमुक्ती? म्यूट न उघडता बोलून कसं जमाल? वेळ जातो तसा. म्यूट न उघडता कसं बोलून जाईल? जीवनमुक्ती कशाला म्हणावे? जीवनमुक्ती देहादी प्रपंच प्रचितीसहित स्वस्वरूपात स्थित राहणे, याला जीवनमुक्ती असते म्हणावे. अगदी बरोबर. प्रपंचाची अनुभूती येलेली आहे तरी आत्मा स्वरूप मी आत्मा आहे हा निश्चय करून राहणं, ह्याला जीवनमुक्ती. विदेहमुक्ती कशाला म्हणावं? लक्ष्मीताई, विदेहमुक्ती कशाला म्हणावं?
कोण सांगते? विदेह मुक्ती. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. सांगू का? विदेह मुक्ती म्हणजे देहादी प्रपंच रहित आपल्या स्वस्वरूपात राहणे याला विदेह मुक्ती म्हणतात. हां, बरोबर. देहादी प्रपंच जो आहे रहित, म्हणजे प्रपंचाची आठवणच नाही, आठवणच राहत नाही प्रपंचाची. म्यूट करा. आणि प्रपंच, देहादी प्रपंचाच्या परिचिती येईली आहे. सुखदुःख होईले तरीसुद्धा, सुखदुःख झालं तरीसुद्धा ती सुखदुःख मी नाही आणि मला होत नाही, तर मी ह्याच्यापेक्षा वेगळा आहे. मी सच्चित आनंदरूप आत्मा आहे. सुखदुःख देहाला होईलेलं आहे, सुखदुःख इंद्रियाला होईलेलं आहे, मला नाही. असं वेगळं राहणं ह्याला जीवनमुक्ती असं म्हणावं. देहाचंसुद्धा भान नाही. पुढे जाऊन देहालासुद्धा काय होईल भान नाही, देहावरसुद्धा नाही. तो फक्त आत्मस्वरूपात रंगून गेलेला आहे. आत्मस्वरूपाच्या स्थितीमध्ये तो आनंदामध्ये ढोहात बुडून गेलेला आहे. असा जो आहे त्याला विधेयमुक्ती म्हणावं. इथल्या सुखदुःखाचा त्याच्यावर परिणाम काहीच होत नाही. सुख आलं तरी तो भरून जात नाही आणि दुःख आली तरी तो तुटून जात नाही. असा जो असतो त्याला विधेयमुक्ती असं म्हणतात. द्वैतरूप कामक्रोधादी आसुरी संपत्ती बंधन करणारी आहे. संपत्ती किती प्रकारची आपण बघितलेले सगळं, ही अभ्यास करून आलोत आपण. पुन्हा जर वाचलं तर लक्षात राहतं, नाही तर काहीच नाही, तिथल्या तिथंच विसरून जातं सगळं. एका कानानं ऐकायचं, दुसऱ्या कानानं सोडून द्यायचं आणि रामराटा प्रपंचाचं सगळं सुरू ठेवायचं, काहीच सोडायचं नाही. असं करायचं नाही तर ग्रहण करायचे आणि ते काय करायचं आपल्याला ध्यानी धरायचे. म्हणून कामक्रोधादी जी आसुरी संपत्ती किती प्रकारची आहे. ओम नमः शिवाय. हँड्रेस करा. संपत्ती किती प्रकारची. हां, बोला नंदा काकी. किती प्रकारची संपत्ती. ओम नमः शिवाय. संपत्ती 2 प्रकारची. कोणकोणती. एक बोला. ओम नमः. एक भौतिक संपत्ती आणि दुसरी आध्यात्मिक संपत्ती. हां, भौतिक संपत्ती, आध्यात्मिक म्हणजे दैवी संपत्ती. दैवी. हां, तर भौतिक संपत्ती वारासारखी येते जाते. हां, आणि आध्यात्मिक संपत्ती जात येत नाही, स्थिर राहते. मग भौतिक संपत्ती येते जाते, त्याचं उदाहरण दृष्टांत कशी येते जाते भौतिक संपत्ती. आहे का लक्षात. आता ओम नमः. आता आपण समजा म्यूट करा, इतकी वेळ नका लावू. ओम नमः शिवाय. भौतिक संपत्ती येते जाते म्हणजे पैसा आपण कमवतो. पैसा राहतो का होतो कमवलेला, निघून जातो. धन कमवलेलं राहत नाही, निघून जातं. सारखी आपले जीवनभर सगळे आयुष्यामध्ये सारखीच परिस्थिती राहते का. कधी चढ येतो, कधी उतार येतो. ही जी भौतिक संपत्ती ती येते जाते, वायूसारखी येते, स्थिर नाही. लक्ष्मी चंचल आहे, ती कुठं स्थिर राहत नाही ती. म्हणून भौतिक संपत्ती येते जाते. ह्या भौतिक संपत्तीलाच आसुरी संपत्तीसुद्धा म्हणतात. आणि जी संपत्ती दैवी संपत्ती स्थिर असते. एकदा ज्ञान जर प्राप्त झालं आपल्याला तर पुन्हा ते ज्ञान कुठं जातं का. कळालं एक आपल्याला, ज्ञान प्राप्त झालं तर ते ज्ञान कुठं जात नाही. ही दैवी संपत्ती आहे. आपण भजन करू लागलो, आपल्याला अभंग पाठ झाला तर पुन्हा तो विसरत नाही, आपण सारखा म्हणत राहतो. म्हणून ही दैवी संपत्ती आहे. नामस्मरण करणं ही सुद्धा दैवी संपत्ती. कुणाला मदत करणं, दान धर्म कर्म करणं, यज्ञ करणं ही दैवी संपत्ती. आणि जी पैसा कमावणं ही जी संपत्ती आहे ती भौतिक संपत्ती आहे. ही सुद्धा संपत्ती लागते, पण ही संपत्ती स्थिर नाही, तर येणारी जाणारी वाऱ्यासारखी आहे असं सद्गुरू सांगू लागलेले आहेत. त्यासाठी त्याचा त्याग कर असे भगवद्गीतेत श्री भगवंतांनीही अर्जुनाला सांगितले आहे.
भौतिक संपत्तीच्या मागं जास्त पळू नकोस, भाग्यानुसार ती प्राप्त होते. प्रपंच जन्मलं त्या दिवसापासून प्रपंच आपोआप होतो बघा. परमार्थ मात्र अट्टासानं करावाच लागतो, तो होत नाही. प्रपंच करत असताना घरातली घरकरती बाई मेली तर दुसरी बाई स्वयंपाक करते का नाही, त्या ठिकाणी सगळं काम करते, दुसरं कुणीतरी येऊन करतं, झाडून काढतं, स्वयंपाक करतं, उपाशी राहत नाही. प्रपंचामध्ये आपण गेलो तरी त्याचा तेवढा काही परिणाम होत नाही. एक बायको मिली तर दुसरी करतात. म्हणून भौतिक संपत्ती जी आहे ती येणारी जाणारी आहे आणि जी देवी संपत्ती आहे ती स्थिर आहे. म्हणून भौतिक संपत्तीच्या पाठीमागं लागू नकोस असं सद्गुरू सांगू लागलेले आहेत. पण भौतिक संपत्ती एकदा काय झालेलं आहे बघा, अर्जुन ही 5 पांडव जी होते, हे 5 पांडवांना दूत खेळून कौरवांनी जेव्हा वनवास दिला, 12 वर्षाचा वनवास, 1 वर्षाचा अज्ञातवास, असं कपटानं दूत खेळून त्यांच्या वाट्याला आला, तेव्हा पांडवांना खूप दुःख झालं, वाटू लागलं. दुःख सुख दुःख तर होतंच. आपण किती नीतिधर्मानं वागतो, काय चुकलं आपलं, का आपल्या वाट्याला असं आलं, आपल्याला सुद्धा वाटतं बघा. जरी सत्वगुणी मनुष्य असला तरी विनाकारण जर कोणी त्रास दिला तर दुःख होतं. आपण त्याच्या वाटं गेलो नाहीत, त्याला काहीच केलं नाही, तरी विनाकारण येऊन जर आपल्याला कोणी त्रास देत असेल तर हे माझ्या वाट्याला का आलं म्हणून दुःख होतं. एखादं खूप व्यसनी मनुष्य आहे आणि सद्गुणी पत्नी आहे, तिच्या वाट्याला जर आलं तर तिला वाटतं का मी पहिल्यापासून काय केलं म्हणून हे माझ्या वाट्याला आलं. अशा प्रकारे दुःख जर वाट्याला आलं तर का आलं, परमार्थिक असलं तरीसुद्धा तिथं दुःख होतं. आणि तसंच झालेलं आहे. जेव्हा पांडवाच्या वाट्याला वनवास आला आणि वनवासाला जावं लागलं तेव्हा 5 पांडवाचं अंतःकरण खिन्न झालेलं आहे, दुःख झालेलं आहे. आणि हे कृष्णाच्या लक्षात आलं. कृष्ण कुठे हो, आत्मदेव तोच आहे, तो तिथंच आहे. आपण आपल्या मनामध्ये जी आपल्या इच्छा उत्पन्न होतात ती त्याला सांगण्याची गरजच नाही बघा, तो तिथंच आहे. त्याला माहीत नाही का आपल्याला काय पाहिजे आणि काय नाही पाहिजे तर. पण जे पाहिजे तो देतोच, त्याला तोंडानं मागण्याची गरज नाही, कारण तो लांब नाही, तिथंच आहे, मधीच आहे तो बसलेला. घरातल्या माणसाला घरातलं सगळं माहीत असतं का नाही, घरातच आहे तो, मग घरात काय चाललं आहे त्याला माहीत आहे. म्हणून आपल्या अंतःकरणामध्ये काय चाललं आहे, आपल्याला काय पाहिजे आहे, काय नको आहे हे त्याला माहीत आहे. आपण काय करतो हे सुद्धा त्याला माहीत आहे. म्हणून मागण्याची काय गरजच नाही. म्हणून कामवासना सोडून द्या असं प्रत्येक ठिकाणी सांगितलेलं आहे. एकदा पांडव वनवासाला जात असताना त्या कृष्णाच्या लक्षात आलं. धर्मराज खूप खिन्न झालेला आहे, उदास झालेला आहे. 5 पांडवसुद्धा उदास झालेले आहेत वनवासाला जाताना. त्यावेळेस कृष्णानं काय केलं, एक अंगठी दिली. त्या पांडवांना अंगठी दिली आणि सांगितलं, अंगठीवर जे अक्षर लिहिलेले ते वाचून बघ. तेव्हा धर्मराजानं अंगठी घेतली आणि अक्षर वाचून बघितले तर त्याच्यावर कृष्णानं लिहिलेलं होतं, हे भी समय निकल जाएगा, ही सुद्धा वेळ निघून जाणारे राहणार नाही, ये भी समय निकल जाएगा. तेव्हा थोडंसं त्याला चांगलं वाटलं, अंतःकरणाला थोडी शांती मिळाल्यासारखी. जी उदास अंतःकरण झालेलं होतं ती थोडं स्थिर झालं. निघून जातील हे सुद्धा दिवस, राहणार असेच राहणार नाहीत. ही 12 वर्षसुद्धा निघून जातील, ये भी समय निकल जाएगा. वनवास झाला पूर्ण. वनवास 12 वर्षाचा, 1 वर्षाचा अज्ञातवास पांडवांनी द्रुपदीनं काटला. आणि जेव्हा परत आले हस्तिनापुरामध्ये आणि राज्य मागितलं, तेव्हा अर्ध राज्य मागितलं, तेव्हा दुर्योधनानं दिलेलं नाही ते राज्य. कृष्णानं मध्यस्थी केलेली आहे, युद्ध करून राज्य घ्या म्हणला दुर्योधन. तेव्हा पांडव म्हणू लागले, कृष्णा युद्ध नको, युद्धामध्ये रक्तपात होतो, युद्धामध्ये काय सुख असतं का. अनेक जणांचे जे सैनिक मरतात त्यांचे घर उद्ध्वस्त होतात, त्यांच्या वाट्याला दुःख येतं, म्हणून युद्ध नको.
असं 5 पांडव म्हणू लागले. पांडव कृष्णाला म्हणाले, कृष्ण आम्हाला राज्य नको, फक्त 5 गावं दे म्हणा त्याला राहण्यापुरते आम्हाला. पण दुर्योधनानं सांगितलं 5 गावच काय, सुईवर टोकावर मावेल एवढी सुद्धा जमीन मी तुम्हाला देणार नाही. मग युद्ध करावं लागलं. युद्ध झालं. युद्ध विराम होऊन कौरवाचा पराभव झाला. 100 कौरवाचा नाश झाला. पांडवाला राज्य प्राप्त झालं. राज्याभिषेकच झाला. मिरवणूक निघालेली आहे. सगळीकडे आनंद झालेला आहे. आनंदानं बहरून गेलेले पांडव बघून कृष्ण म्हणाले, धर्मा अंगठी बघितलीस का? पुन्हा अंगठी बघितली तेव्हा ये भी समय निकल जाएगा. ही सुद्धा वेळ निघून जाणार आहे. सुखाची वेळ सुद्धा निघून जाणार आहे. दुःखाची वेळ सुद्धा निघून जाणार आहे. ही पावणे तर ही काही राहणारे नाहीत. समय पुढे चाललेला आहे आणि सगळीच वेळ निघून जाणार आहे. म्हणून आलेली वेळ फक्त साधून घ्यायची. असं इथं एक दृष्टांत सांगितलेलं आहे. म्हणून भगवद्गीतेचं सुद्धा अर्जुनाने सांगितलेलं आहे की ह्या आसुरी संपत्तीचा काय कर, त्याग कर. आसुरी संपत्तीच्या पाठीमागं जास्त काय पळण्याचा प्रयत्न करू नको. काय कर तर दैवी संपत्ती प्राप्त करून घे. ही तुला पुढे उपयोगाला येणार आहे. आसुरी संपत्ती इथंच वायूसारखी निघून जाणार आहे. बरोबर नेता येत नाही. 1 रुपयासुद्धा कपाळाला लावल्याला बरोबर येत नाही. घेऊन जाता येत नाही. अशा प्रकारे इथं बोध केलेला आहे सद्गुरूंनी शिष्याला. तू देवी संपत्ती प्राप्त कर. भगवद्गीतेमध्ये कृष्ण परमात्म्यानं अर्जुनाला सुद्धा हेच सांगितलं आहे असं सद्गुरू सांगतात. पुढे नरकाचे 3 द्वार सांगितले. श्लोक सांगितला. श्लोक कशाला म्हणावं हे तरी लक्षात आहे का? श्लोक कशाला म्हणावं? किती वेळ झाले? ओम नमः शिवाय. शोकाचा नाश होतो तो श्लोक होतो का? ओम नमः शिवाय. बोला. श्लोक कशाला म्हणावं? दुसरं कोणी सांगा. नंदा काकी कशाला म्हणावं श्लोक? शोकाचा नाश करतो त्याला श्लोक असे म्हणाले. होतो नाही, करतो. होतं वेगळं आणि करतो वेगळं. करतो मनानं सांगितलं. मनानं सांगितलं. ओम नमः शिवाय. शोकाचा नाश करतो त्याला श्लोक असं म्हणावं. आता श्लोक आलेला इथं. त्रिविधम नरकम सेदम द्वारम नाशनमात्मनः कामः क्रोधस्तथा लोभस मादेत तत्रयं त्याजित. अर्थ श्वान शुक्रादी म्हणजे कुत्रे डुक्कर इत्यादी. श्वान शुक्रादी म्हणजे कुत्रे डुक्कर इत्यादी ज्या नीच योनी तोच नरक आहे. नरक म्हणजे काय? नरकात जाशील म्हणतो म्हणजे काय? तर जेव्हाही मनुष्य देह सुटतो आणि दुसरा देह प्राप्त होतो. दुसरा देह नरक प्राप्त होतो म्हणजे डुकरासारखा, कुत्र्यासारखा, गाढवासारखा देह प्राप्त होतो. म्हणजेच नरक आहे. दिशे ते नाशे आणि नाशे ते पुन्हा दिशे. हे दिसायले शरीर ते नाश होणार आहे आणि नाश झालं की दुसरं दिसणार आहे. म्हणून ह्याचा प्रवास आहे. जसं आपण कपडे बदलतो तसं हा जीवात्मा देह बदलतो. कर्मानुसार पुण्य केलं असेल तर देवादिकांचे ध्येय प्राप्त होतात आणि पापी लोकांना नीच योनी प्राप्त होतात. कुत्रा डुक्कर गाढव. खंती ऐसे न करा होणे गाढव कुत्रा. खंती म्हणजे विचार करा. अंतकरणामध्ये मनामध्ये विचार करा. खंती ऐसे न करा होणे गाढव कुत्रा. मनामध्ये विचार करून गाढव कुत्रा होऊ नका असं सद्गुरू सांगत आहेत. ज्या नीच योनी तोच नरक आहे. त्याचे काम क्रोध आणि लोभ हे 3 द्वारे आहेत. नरकाचे द्वार कोणते? काम क्रोध आणि लोभ ही 3 द्वार नरकाचे सांगितले आहेत. आता
नीच योनी. एकदा काय झालं, तुकाराम महाराज जी होते, तुकाराम महाराजांची सासू होती, ती गाढवाच्या जन्माला गेलेली होती, गाढवीन झालेली होती. अक्षो आरडू नको माय, अक्षो आरडू नको माय मोठ्याने. तर जी तुकाराम महाराजांची सासू होती, ती गाढवाच्या यवनीमध्ये गेलेली होती. तेव्हा तुकाराम महाराज तिच्याकडं गेले, तिच्या पाठीवर हात ठेवला आणि तिच्या भाषेत सांगितलेलं आहे, माझ्या रामाला विसरलीस म्हणून गाढवीन झालीस. आता आहे का पुरणपोळी, अवघे उकंडे धुंडाळी. आता काय पुरणपोळी मिळाली का तुला? आता अवघे उकंडे धुंडाळी. असं होऊ नये म्हणून खंती विचार करा. कुत्रा, डुक्कर, गाढव इत्यादीचे नीच येऊनी तोच नरक आहे. ह्याची काम, क्रोध आणि लोभ ही 3 द्वार आहेत. नरकाचे द्वार कोणते? नरकात जाण्यासाठी कशा म्हणजे काम, क्रोध आणि लोभ ही ज्याच्याकडं आहे 3, तो नरकात जातो असं सांगितलं. काम, आपण साधना करतो बघा, किती साधना करा पण काम असेल तर नरकातच जातो तो. काम, क्रोध आणि लोभ. काम असं आहे की काम पूर्ण झाला तर क्रोध येतो आणि काम जर काम पूर्ण झालं तर लोभ वाढतो. क्रोध, ओम नमः शिवाय. काम जर पूर्ण झाला तर लोभ वाढतो. म्हणजे एक वस्तू मिळाली की दुसरी मिळावी वाटते. ती मिळालेली वस्तू आपण काय करतो, त्याच्यावरची आसक्ती सोडून देतो आणि दुसऱ्या वस्तूची अपेक्षा करतो. मग काम पूर्ण झाला की लोभ होतो आणि काम जर पूर्ण नाही झाला तर क्रोध येतो. म्हणून काम, क्रोध आणि लोभ ही नरकाचे द्वारच सांगितले आणि ही साखळीच आहे, एकात एकच आहेत हे 3. हे कसं? आता आपण गावाला निघालो बघा, पंढरपूरला निघालो यात्रेच्या दिवसात किंवा कपिलधारला निघालो. मग घरातून बाहेर आपण निघालेलो आहोत, घरात काळजी वाटू लागली, आवडलं सगळं घर पटपट आवरलेलं आहे, निघायचं आहे म्हणून, परंतु एसटीनं जायचं आहे आणि वाटू लागलं जागा मिळती का नाही. खूप गर्दी आहे, आता यात्रा सुरू आहे, जागा मिळती का नाही. काम उत्पन्न झाला, जागा मिळावी बाबा, जागा मिळाली तर बरं होईल, हा मनामध्ये काम उत्पन्न झाला. बस स्टँडला गेलो आपण, चढलो एस टीमध्ये, जागा पण मिळाली पण पाठीमागं मिळाली. मग जागा मिळाली तर कामाची तृप्ती झाली का नाही? ओम नमः शिवाय. पूर्ण झाला का नाही काम? जागा मिळाल्यानंतर झालं. हां, पूर्ण ओम झालं. नमः शिवाय. हां काम पूर्ण झालं. हां, आपल्या मनामध्ये कामाची उत्पत्ती झाली होती की जागा मिळावी. मग झाली कामना पूर्ण आपली, जागा मिळाली. पण कुठं मिळाली? पाठीमागं मिळाली. पुन्हा ती जागा मिळालेली जी आपली कामना होती ती संपून गेली आणि पुन्हा वाटायलं मागं आदळे बसू लागलेले, पुढे जागा मिळाली असती तर बरं झालं असतं, दुसरं काम उत्पन्न झालं. मग पुढच्या स्टेशनवर पुढचं कोणीतरी 2-3 लोक उतरले, तिथं पटकन आपण पुढे जाऊन बसलो. मग पुढची सीट मिळालं. मग दुसरी कामना उत्पन्न झाली होती ती पूर्ण झाली का नाही? ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हां, झाली. पहिली कामना पूर्ण झाली, दुसरी ही कामना पूर्ण झाली. मग ती पूर्ण झालेल्या दोन्ही कामना सोडून दिल्या मनानं. आणि काय चित्तू लागलं, उन्हाळ्याचे दिवस होते, गरमी होऊ लागली, त्याला वाटू लागलं पुढे जागा मिळाली पण खिडकी जवळ मिळाली असती तर बरं झालं असतं, कारण थोडीशी हवा आली असती, गरमी होईल. तिसरी कामना उत्पन्न झाली. मग कामाचा पुत्र लोभ उत्पन्न झाला, क्रोध. हा कामापासूनच दोन्ही पण उत्पन्न होतात. जर आपल्या मनामध्ये काम उत्पन्न झाला, जागा मिळावी म्हणून, आणि आपल्याला जागाच मिळाली नाही तर क्रोध येतो बघा आपलाच. काय करावं, जागाच मिळाली नाही, उभा राहावं लागायले, पाय दुखू लागले, आपल्यालाच क्रोध येतो. म्हणून काम, क्रोध आणि लोभ ही काय सांगितले? नरकाचे द्वार सांगितले. नरकात नेणारे हे 3 जण आहेत.
कामामुळं काय होतं तर कामाच्या ह्याच्यामध्ये जाऊ नये, नको म्हणा कामाकडं जाऊ असं संतांनी सुद्धा म्हटलेलं आहे. पाहत्या रावणा काय झाले, एका कामविकारामुळं रावणाचा पूर्ण नाश झालेला आहे. वासना विकार तिथं, काम म्हणजे वासना आणि काम म्हणजे वासनाच कोणती का होईना, तृप्तीची वासना. काय झालं त्या रावणाचं, सोन्याची लंका संपुष्टात आली, वंश संपुष्टात आला. म्हणून साधू संत म्हणतात कामाचा त्याग करा. क्रोध आणि लोभ, कामामुळं काय होतं तर कामामुळं व्याभिचार घडतो बघा. कामवासना ज्याच्यामध्ये जास्त आहे त्याच्याकडून व्याभिचार घडतो. क्रोधामुळं काय होतो, अत्याचार घडतो. क्रोध जर आला तर त्याला सत असत काहीच कळत नाही, तो अत्याचार करू शकतो, कोणाला मारू शकतो. म्हणून क्रोधामुळं अत्याचार होतो आणि लोभामुळं काय होतो तर भ्रष्टाचार होतो. किती जरी पैसा मिळाला तरी मला पाहिजे हा लोभ जर असेल तर भ्रष्टाचार करतो माणूस, कोणत्या का पद्धतीनं होईना पण पैसा प्राप्त व्हावा ही लोभ असतो म्हणून भ्रष्टाचार करतो. काय होतो, कामामुळे व्यभिचार, क्रोधामुळे अत्याचार आणि लोभामुळे भ्रष्टाचार, या 3 द्वारे आहेत. काय काय होतं काम क्रोधामुळं? ओम नमः शिवाय बोला बरं, येले का लक्षात? ओम नमः शिवाय बोला काकी. कामामुळं काय होतं, क्रोधामुळं काय होतं आणि लोभामुळं काय होतं? आलं का लक्षात? ओम नमः शिवाय. हां, ओम नमः शिवाय. क्रोधामुळे अत्याचार होतो आणि कामामुळे व्यभिचार वाढतो आणि लोभामुळे मोह वाढतो, म्हणजे भ्रष्टाचार. हां, भ्रष्टाचार होतो. हां. मोहामुळे भ्रष्टाचार होतो. लोभामुळे, लोभ, एक पाहिजे, दुसरं पाहिजे, तिसरं पाहिजे. पैसा मिळाला, एक गाडी मिळाली तर दुसरी पाहिजे, एक बंगला असला तर दुसरा पाहिजे, 2 एकर असली तर 10 एकर पाहिजे. ही जी लोभ आहे आणि ही प्राप्त करण्यासाठी काय करतो, एखादं पद प्राप्त झालं तर त्याच्यामध्ये भ्रष्टाचार करून पैसा कमवतो आणि ही लोभाची पूर्ती करायला बघतो. म्हणून कामामुळे व्यभिचार, क्रोधामुळे अत्याचार आणि लोभामुळे भ्रष्टाचार होतो. म्हणून ही 3 द्वारे आहेत, ती कामक्रोधाधिक मोक्ष मार्गाकडे वळलेल्या मोक्ष पुरुषाच्या मोक्षरूप पुरुषार्थाचा नाश करतात. ही 3 मोक्ष प्राप्त करून घेऊ देत नाहीत, त्याच्यामध्ये अडथळे करतात. मोक्ष प्राप्त करून घेण्याकडे जो वळलेला आहे त्या पुरुषाला सुद्धा मोक्षरूप पुरुषार्थाचा नाश करतात. पुरुषार्थ सांगितला मोक्ष. किती पुरुषार्थ आहेत? ओम नमः शिवाय. पुरुषार्थ किती? ओम नमः शिवाय. ताई सांगू का? तुमच्या चरणाला वंदन. हो सांगा. ओम नमः शिवाय. 4 पुरुषार्थ आहेत ताई. धर्म, 1 धर्म, नंबर 2 अर्थ, नंबर 3 काम आणि नंबर 4 मोक्ष. हे 4 पुरुषार्थ आहेत. ओम नमः शिवाय, बरोबर आहे. ही 4 पुरुषार्थ आहेत. मग जो शेवटचा पुरुषार्थ आहे मोक्ष, मोक्ष मार्गाकडे वळलेल्या मुमुक्ष पुरुषाच्या मोक्षरूप पुरुषार्थाचा नाश करतो. ही 3 जर असतील आपल्यामध्ये, काम, क्रोध, लोभ, तर मोक्षाकडं जाऊ देत नाहीत. किती साधना करा तुम्ही, पहिला कामच आहे आणि कामच जास्त त्रास देतो संसारिकाला. त्याला पाहिजेच असतं काही ना काही, मला पाहिजे आणि माझ्याला पाहिजे. पण तसं होत नसतं बरं का. ज्याच्या त्याचं कर्म घेऊन तो जन्माला आलेला आहे. आपण कसं आहे, एकत्र आलो आपण, पण त्यांचा आपला काही संबंध नाही तेवढा. फक्त आपण जे पूर्वजन्मी त्याचा आपला हिशोब पुरता करण्यासाठी तो एकत्र आलेला आहे. देणं असेल तर ते देणं वसूल करतो आपल्याकडून. ही एका वृक्षाखाली अनेक पक्षी, संध्याकाळ झाली बघा, आणि वृक्षावर अनेक पक्षी एकत्र आले आणि सूर्य उदय झाल्याबरोबर ते उडून गेले.
तिथं राहिले का आपल्या आपल्या मार्गानं निघून गेले. पुन्हा ते पक्षी त्याच झाडावर येतील असं काही निश्चित नाही. तसेच हे नाते आहेत. ही आपण एकत्र आलेलो आहोत आणि विभक्तसुद्धा होणार आहोत. आणि प्रत्येकजण आपलं कर्म घेऊन मुठ्ठी बांधून मुठ्ठीमध्ये कर्म घेऊन जन्माला आला आणि ती कर्म भोगल्याशिवाय त्याला सुटका नाही. आपण त्याच्यासाठी साधना करायची काहीच गरज नाही आणि केलेला उपयोगसुद्धा नाही. ती आपल्या संचितात बी जमा होत नाही, खर्च होऊन जातं आणि त्याचा उपयोग पण काही होत नाही. म्हणून आपलं आत्मसार्थक करावं, प्रेम करावं. प्रेम करू नये असं नाही, प्रेम करावं. प्रेमाचा स्कंद आहे, प्रेमाचं रूपच आहे त्या ब्रह्माचं, आनंदाचं. प्रेम करावा, परंतु तिथं वासना नसावी, वासनेचा वास नसावा त्याच्यामध्ये. म्हणून पुरुषाचा नाश करतात. यासाठी विवेकाने केलेल्या आत्मविचाराच्या शास्त्राने त्या तिघांचाही नाश करावा, म्हणजे ते तीनही टाकून द्यावे. कशानं नाश करावा ह्या तिघाचा? विवेकानं. विवेक कशाला म्हणावं? ओम नमः शिवाय. विवेक कशाला म्हणावं? सुनंदाताई पाटील बोला, कशाला म्हणावं विवेक? ओम नमः शिवाय. आत्मा अनात्मा विचार, त्याला विवेक म्हणा. हां, आत्मा काय अनात्मा काय ह्याचा विचार करून काय सांगितलं? विवेकानं केलेल्या आत्मविचाराच्या शास्त्राने त्या तिघांचाही नाश करावा. ज्ञान खड्ग हातात घ्यावं आणि ह्या विकाराचा नाश करावा. त्यांना मध्ये येऊच देऊ नये. विवेक, आत्मा अनात्मा, मी आत्मा आहे का अनात्मा आहे, अनात्मा कोण आहे, आत्मा कोण आहे, ह्याचा विवेक करावा. आणि विवेकानं ही जी काम, क्रोध आणि लोभ ही जी विकार आहेत ह्याचा नाश करावा, म्हणजे हे तीनही टाकून द्यावे. मधल्यामध्ये विचार करावा आणि हे तीन जी आहेत ह्याचा त्याग करावा, ह्यांना टाकून द्यावं आणि आपल्या आत्मस्वरूपात आपण स्थित राहावं. शांत मनुष्य काम, क्रोध आणि लोभ हे ज्याच्याकडं आहेत ना, तो शांत राहतच नाही. ही तीन विकार त्याला शांत बसूच देत नाहीत, त्याला पडवितात. ते दव 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 करतात. देवदेव करत नाही, ते दव दव करतात. देवदेव म्हणजे आपल्या स्वरूपाचं स्थित राहणं, स्थिर राहणं. मी आत्मा आहे ह्याच्यामध्ये स्थिर राहणं. हालणाऱ्या आपल्याला प्रतिबिंब बघायचे आणि पाणी हलू लागले तर हलणाऱ्या पाण्यामध्ये आपलं प्रतिबिंब आपल्याला स्पष्ट दिसत नाही. तसं काम, क्रोध, लोभ जे आहेत हे त्यांच्यामध्ये भरलेले आहेत आणि हे बसू देत नाहीत त्यांना. आणि त्याच्यामुळं त्यांना त्यांचं आत्मस्वरूप कळत नाही, दिसत नाही. म्हणून ह्या तिघांना आवर घाल आणि आधी हळूहळू एकदम जात नाहीत. अनेक जन्माचे संस्कार आहेत त्याच्यामुळं, पण हळूहळू गेल्याशिवाय राहत नाहीत. घालविण्याचा प्रयत्न केला तरच जातात, नाहीतर नुसतं ऐकायचं, सोडून द्यायचं आणि करायचं तीच करायचं. असं जर केलं तर त्याचा काही उपयोग होत नाही. म्हणून ह्याचा नाश पण होत नाही त्याचा. ते तसेच राहतात आणि ज्ञान जे आहे ते शब्दातच राहतं. ऐकतात, पाठ करतात, सगळं पाठ आहे, पण ज्यानं थोडंही अनुकरण केलेलं नाही त्याला शब्दज्ञानी म्हणावं. शब्दज्ञान झालं त्याला, पण त्याचं काहीच त्याच्यामध्ये रुजलेलं नाही. म्हणून ह्या तिघांचा त्याग करा असं सद्गुरू सांगू लागलेले आहेत. कामक्रोधाधिकाची निवृत्ती झाल्यावाचून जीवनमुक्तीचे सुख सिद्ध होत नाही. ह्या तिघाची निवृत्ती झाल्याशिवाय आपल्याला जे जीवनमुक्तीचं सुख आहे ते सुख प्राप्त होत नाही. आपण ऐकू लागलो, पण ऐकत असताना सुद्धा प्रपंच मध्ये घेऊन जर ऐकत असाल तर त्या सुखाची प्राप्ती होत नाही.
घाणीतली एक मुंगी, मिठातली मुंगी. जर साखरातल्या मुंगीनं मिठातल्या मुंगीला जेवायला बोलावलं, साखरातली मुंगी म्हणू लागली, काय मिठात बसलीस ग, खरट आहे मीठ सगळं, मिठामध्ये नको तो, इकडे येऊन तर बघ किती गोडे साखर ते. तेव्हा तिनं बऱ्याचदा टाळाटाळी केली, पण पुन्हा गेली. मैत्रीण होती एक साखरात राहणारी मुंगी, मिठातल्या मुंगीला बोलावून घेतलं. पण त्या मिठातल्या मुंगीला काय वाटलं, तिथं जर काही नाही मिळालं तर कसं करावं, म्हणून मीठ तोंडात घेतलं आणि गेली. मग साखरातली मुंगीनं साखरामध्ये डब्यामध्ये तिला म्हणू लागली, खा साखर, बघ किती साखर गोड आहे. तेव्हा ती मिठातली मुंगी म्हणू लागली, कशाची गोड ग, खरटच लागायली. तेव्हा साखरातली मुंगी म्हणली, अगं मीठ घेऊन आलीस का काय तिथलंच. तेव्हा जेव्हा मीठ तोंडातलं काढून टाकलं आणि साखर तोंडात धरली, तेव्हाच ती गोड लागली. तसं प्रपंचातल्या ह्या विकाराचा त्याग करून कामक्रोधाधिकाची निवृत्ती झाल्या वाचून जीवनमुक्तीचे सुख सिद्ध होतच नाही. साखराची गोडी तिला कळतच नाही. ही मीठ सोडून दिल्याशिवाय, तोंडातलं मीठ जर तिनं टाकून दिलं आणि तोंडात साखर जर घेतली तरच साखराची गोळी कळते. तसं प्रपंचातले हे विकार, काम, क्रोध, लोभ आपण सोडण्याचा प्रयत्न केला आणि इकडचा स्वाद जर घेतला तरच आपल्याला जीवनमुक्तीचे सुख सिद्ध होते, म्हणजे प्राप्त होते, नाहीतर नाही. म्हणून त्याची निवृत्ती करून कल्पित देहादी प्रपंचापासून भिन्न असणाऱ्या आत्म्याच्या गुरुशास्त्राच्या उपदेशाने जर अनुभव घेशील तर विस्मरणाने सापडत नाहीचा झालेला गळ्यातील रत्नाचा हार तसा एकदम सापडावा. त्याप्रमाणे हा म्हणा म्हणजे देहातच आणि पुन्हा विलंब न लागता ते मोक्ष सुख तुझ्या हाताला लागेल. कामक्रोधाधिकाचा त्याग करून कल्पित देहादी प्रपंचापासून भिन्न राहा. प्रपंच कसा आहे, कल्पित आहे. कल्पित कशाला म्हणावं. मी एकटी सांगितलं तर तुमचं चित्त इकडं तिकडं जातं, झोपी जातात. प्रश्नाचे उत्तर द्यायचे म्हणजे झोप लागत नाही. हां, कल्पित. सांगू का? हो हो, बोला. एका काळात आहे आणि एका काळात नाही, त्याला कल्पित असे म्हणावे. म्हणजे हँड रेस करा म्हणजे मी विचारते. कोण म्हणलं सांगू का, सांगा. अजून म्यूट करा मीनाताई, सांगा. कल्पित कशाला म्हणावं, कोण म्हणलं आता सांगू का. एका काळात आहे एका काळात नाही, त्याला कल्पित असे म्हणावे. हां, मग कल्पित काय आहे तसं. कल्पित देहादी प्रपंचापासून भिन्न राहणाऱ्या आत्म्याच्या ध्येय कसा आहे, ध्येय, ओम नमः शिवाय, ध्येय प्रपंच कसा आहे, सत्य का कल्पित आहे. नंदा काकी बोला, कसं आहे ध्येय प्रपंच. कल्पित आहे असं, एका काळात आहे एका काळात नाही. हँड रेस करा, दोघी दोघी बोलू नका, हात वरी करा, मी विचारते. बोला काकी आणखीन एक वेळेस. देह कल्पित आहे, एका काळात आहे एका काळात नाही. हां, देह प्रपंच, प्रपंच सुद्धा कल्पित आहे. प्रपंच देहादी प्रपंच कल्पित देहादी प्रपंचापासून भिन्न असणाऱ्या आत्म्याचा गुरुशास्त्राच्या उपदेशाने. मग देह कल्पित आहे आणि आत्मा देहाहून कसा आहे, भिन्न आहे, वेगळा आहे. मग ही आत्मा वेगळा आहे देहाहून, ही कशानं कळतं, कशानं समजून येतं. हे आतापर्यंत माहीत होतं का आपल्याला हे. ओम नमः शिवाय. हँड रेस करा, कोणाला सांगायचं आहे. सुनंदाताई पाटील बोला. वेदांत शास्त्राचं श्रवण केल्यानं, कोण श्रवण केल्यानं समजत. गुरुशास्त्राच्या उपदेशानं
सद्गुरूंनी जेव्हा शास्त्र सांगतात, त्याचा उपदेश आपल्याला देतात, तेव्हा आपल्याला हे कळतं. काय कळतं नंदा काकी, काय कळतं गुरुशास्त्राच्या उपदेशानं? ओम नमः गुरुशास्त्राच्या उपदेशाने हे कळते की आत्मा कोण आहे, देह काय आहे. मग कोण आहे आत्मा? आत्मा सच्चिदानंद रूप आहे आणि देह नाशिवंत आहे. कुणाचा आत्मा? कुठला आत्मा? सच्चिदानंद रूप ब्रह्मा. माझा मी शब्द सोडायचाच नाही. हां, मी आत्मा मी म्हणल्याशिवाय वाक्य पूर्णच होत नाही. मी आत्मा अजर अमर आहे आणि देह नाशवंत आहे. एका काळात आहे, एका काळात नाही. हां, ही कशानं कळतं? हे गुरुशास्त्राने गुरुच्या उपदेशाने, त्यांच्याकडून उपदेश घेतल्याने कशाचं? गुरुकडून आपण जे ज्ञान घेतो त्याच्याकडून. गुरु कशाचं ज्ञान देतात? भौतिक आत्म्याचं ज्ञान देतात. भौतिक आत्मा शास्त्राचं काय ज्ञान आहे. इथंच सांगितलंय. गुरुशास्त्राच्या उपदेशाने, सद्गुरूच्या मुखातून शास्त्र ऐकल्याने, गुरुशास्त्राच्या उपदेशाने जर अनुभव घेशील तर, नुसतं ऐकशील तर असं म्हटले नाहीत. गुरुशास्त्राचा उपदेश ऐकून त्याचा अनुभव घेशील तर, विस्मरणाने सापडत नाहीसा झालेला गळ्यातला रत्नाचा हार, आपल्या जवळच असलेला गळ्यातला रत्नाचा हार आपल्या जवळच होता, पण आपल्याला माहीत नव्हता कुठे की वाटत होतं. आणि तो गळ्यातला हार आपण हुडकीत हिंडू लागलो. गळ्यात हार दिसलाच नाही आणि सगळीकडं हुडकू लागलो. आणि अचानकपणा कोणीतरी सांगितलं, तुझ्या काय हुडकायलीस ग, काय झाले, कशाच्या शोधात आहेस, इकडं तिकडं का पळायलीस? तेव्हा ती म्हणू लागली, अगं माझा सोन्याचा 3 तोळ्याचा हार आहे आणि तीच हरपला, गळ्यात घातला होता, कुठं पडला की किती शोधायले सापडच ना. तेव्हा तिनं सांगितलं मैत्रिणीला, अगं तुझ्या गळ्यातच चमकायला दिसायला, बक्की पाठीमागं गेलेल्या पदराच्या काहीतरी चमकायले, पुन्हा सापडावा. तसंच त्याच न्यायाने हमणा म्हणजे ध्येयातच आणि पुन्हा विलंबन लागता मोक्ष सुख तुझ्या हाताला लागेल. आत्मा तिथंच आहे, मोक्ष तिथंच आहे, ही तुझ्या लक्षात येईल आणि मोक्ष सुख तुझ्या हाताला लागेल. कशाने? तर गुरुकडून शास्त्राचा उपदेश घेतल्याने. आपला वेळ झालेला आहे. झालेली सेवा सद्गुरूंच्या चरणी समर्पित, तुम्हा सर्व मुमुक्षु साधकांच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम. जे माझ्या मुखातून योग्य शब्द बाहेर पडले ते सद्गुरूंचे, जे अयोग्य शब्द बाहेर पडले ते वाणीचा दोष. ओम नमः शिवाय.